नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया मक्याचा झुणका किंवा बेसन याला असं म्हणतात. एकदम साधी, सोपी आणि सीझनमध्ये करण्यासाठी खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे. खायला एकदम चवदार आणि टेस्टी अशी लागते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला पोळी भाकरी सोबत एन्जॉय करू शकता, नाहीतर तसं सुद्धा याला पोया उपमासारखं खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा बेस्ट असा ऑप्शन आहे. चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया. यासाठी बघा, आपण ही स्वीट कॉर्न घेतलेली आहे, मधुमक्का घेतलेली आहे. तिला छान असं मोकळं करून आपण घेतलेलं आहे. हिला आता धुवून घेऊया आपण. कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या, लसण, याचबरोबर आपण जिरं, हळद, मीठ आणि तेलाचा वापर यामध्ये करणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्वात आधी मिरच्या, लसण, कोथिंबीर, थोडंसं जिरं, मीठ हे सर्व टाकून आपण याची छान अशी एक पेस्ट बनवून घेऊया. अशा पद्धतीने बघा, आपण याची छान अशी एक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर याच मिक्सरच्या भांड्यात आपण मक्का ॲड करूया. आणि याला आपण जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे, एकदम मीडियम साईजची अशी करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. हे बघा, अशी जाडसर असंच आपण ठेवलेलं आहे, जास्त बारीक आपल्याला हे करायचं नाही. त्याच पद्धतीने आपण सर्व मक्का अशीच करून घेऊया. अशा पद्धतीने बघा, आपण सर्व याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. शक्यतो तुम्ही नॉनस्टिकची कढई किंवा स्टीलची कढई यूज करा, म्हणजे ज्या भांड्यामध्ये जास्त खाली लागत नाही असे भांडे यूज करा तुम्ही. तेल छान आपण गरम होऊ देऊया. तेल छानपैकी गरम झाले की त्यामध्ये आपण सुरुवातीला जिरं, हळद, मिरच्या छानपैकी झाले की त्यामध्ये आता आपल्याला वाटलेली मक्का ॲड करायची. गॅसचा फ्लेम याच्यावर ठेवायचा आहे. आणि याला छान याच्यात पाणी येऊपर्यंत आपल्याला असंच 5 मिनिटभर ठेवायचं. 5 मिनिटानंतर बघा, गॅस आपण थोडासा वाढवूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊ.
आपण ज्या पद्धतीने आपलं बेसन वगैरे करतो झुणका त्या पद्धतीने आपल्याला हे आता करायचं आहे. आता याला आपण थोडंसं कमी गॅसवर होऊ देऊया. त्यातलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आता आपल्याला अशाच पद्धतीने कंटिन्यूअस त्याला खालीवर पलटत राहायचं आहे, खाली लागू द्यायचं नाही आहे. यावरती आपण मीठ टाकून घेऊया. सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाही आहे, सोबतच थोडीशी कोथिंबीर. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवून सगळीकडून असं पसरवून द्यायचं आहे आपल्याला. 5 मिनिटानंतर बघा आता आपण याला छान असं हे करून घेऊया. सर्व छान साईडने आता बघा आपण याला छान असं परडून वगैरे घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया जेणेकरून आपले हे खाली चिकटकणार नाही. फुल गॅसवर आता आपण याला छान असं मोकळं करून हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे छान असं मोकळं होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. करून घेऊया आपण. आता भरपूर प्रमाणात त्यातलं पाणी सुकलेलं आहे. आता आपण याला गरम गरम काढून घेऊया आणि याला गरम गरम सर्व करूया. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर हे बघा आपलं मक्याचा झुणका तयार आहे. याला तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा ज्यांना तसं खायचं असेल तर तुम्ही तसंही खाऊ शकता. एकदम टेस्टी आणि छान अशी ही मक्याचं झुणका रेसिपी लागते. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.